गोष्टींचा कुठे फायदा होताना पाहायला मिळत नाहीये. काय परिस्थिती नक्की? अजित पवारांनी नक्कीच म्हणजे अजित पवार हे मैदान मारतील असं सगळ्यांना वाटत होतं आणि त्याच पद्धतीने एकदम व्यूहरचना त्यांनी घातली होती. म्हणजे राज्यामध्ये 29 महानगरपालिकांच्या निवडणुका सुरू होत्या, परंतु अजित पवारांच्या दृष्टिकोनातून फक्त 2च महानगरपालिका या महत्त्वाच्या होत्या, त्या म्हणजे पुणे आणि पिंपरी चिंचवड. अजित पवार निवडणुका जाहीर झाल्यापासून पुणे आणि पिंपरी चिंचवड सोडून गेलेच नाही. अजित पवारांनी जे भाजपचे नाराज होते, ज्याच्यामध्ये अमोल बालवडकरांचा समावेश होतो, अशा नेत्यांना सोबत घेऊन त्यांनी एक छान प्रकारे मोड बांधली होती. चांगले प्रभाग मध्ये जे पॅनल होते, पॅनल टू पॅनल चांगले दिलं होतं, त्यामुळे अजित पवारांना खूप चांगलं यश मिळेल असं सर्वे देखील सांगत होते. मात्र आत्ता जर परिस्थिती पाहिली तर अजित पवारांना एक कुठेतरी धक्का बसताना पाहायला मिळतोय. असं असलं तरी अजित पवारांचे बऱ्यापैकी काही शिलेदार स्वतःच्या स्वबळावरच्या ताकदीवरती येताना दिसत आहेत. परंतु प्रभाग क्रमांक 9 ज्या ठिकाणी अजित पवारांनी पुण्यातील प्रचाराची सुरुवात केली, त्या प्रभाग क्रमांक 9ची मतमोजणी आता सुरुवात होते. त्यामुळे या मतमोजणीकडे सगळ्या राज्याचं म्हणलं किंवा सर्व पुणेकरांचं सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. या ठिकाणी जे सर्वे आले त्या बऱ्यापैकी सर्वेमध्ये काही लहू बालवडकर जे भाजपचे उमेदवार आहेत ते विजयी होत असल्याचं सांगितलं जात आहे. त्या सर्वेचं मात्र असं असलं तरी ही हाय व्होल्टेज लढत होती. त्याच्यामध्ये चंद्रकांत पाटील असेल, मुरलीधर मोहोळ असेल किंवा भाजपची पूर्ण टीम एक प्रकारे कामाला लागली होती. आणि त्या निवडणुकीमध्ये चंद्रकांत पाटील यांनी म्हणजे आतापर्यंत तुम्ही जर चंद्रकांत पाटलांची भाकीतं बघितली तर या निवडणुकीमध्ये बरीचशी भाकीतं त्यांनी वर्तवली. त्याच्यामध्ये पुण्याचा निकाल असेल, मुंबईचा निकाल असेल, कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी या भागातले भाजप किती मतं घेणार या किंवा किती जागा जिंकणार याबाबतची त्यांनी अंदाज व्यक्त केले होते. आणि ते चंद्रकांत पाटील यांचे भाकीतं जवळपास सगळी खरी ठरताना किंवा जवळपास त्या भाकित्यांच्या जवळ जाताना दिसत आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये चंद्रकांत पाटील यांनी अजून एक भाकीत केलं होतं, ते म्हणजे प्रभाग क्रमांक 9 ज्या ठिकाणी बालवडकर विरुद्ध बालवडकर असा सामना आहे. त्या बालवडकर विरुद्ध बालवडकर सामन्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठा विजय हा भाजपाचा अनुषंगाने लहू बालवडकरांचा होईल असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. तो आता विजय होतो का हे पाहणं, म्हणजे चंद्रकांत पाटलांचं ते भाकीत खरं होतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. निश्चितच ते आपल्याला काही वेळामध्ये